तर एसआयटीनं 80 दिवसामध्ये चार्जशीट दाखल केलेला आहे। सुरेश धस यांनी हे वक्तव्य केलंय। सर्व प्रकरणांमध्ये चार्जशीट दाखल करण्यात आले असल्याचं देखील सुरेश धसांनी म्हटलं। सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेले आहेत। तर चार्जशीट दाखल करण्यात एवढी घाई का, बजरंग सोनावणेंनी हा सवाल केला। आरोपींना सोडण्यासाठी चार्जशीट दाखल केला असेल तर आम्हाला अमान्य असल्याचं देखील बजरंग सोनावणे यांनी म्हटलेलं आहे। आरोपींना सोडवण्यासाठी चार्जशीट दाखल केले की फाशी देण्यासाठी हे लवकरच कळेल असं देखील बजरंग सोनावणे यांनी म्हटलं। एसआयटीनं आज 83 दिवस त्या ठिकाणी मृत्यूला झालेले आहेत। 80 दिवसामध्ये हे आरोपपत्र त्या ठिकाणी दाखल केलंय। त्याच्याबद्दल गृहमंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांचं मी या ठिकाणी आभार मानेल आणि एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं सुद्धा आभार मानेल। आणि याच्यामध्ये मोका 101 त्याच्यानंतर अॅट्रॉसिटी आणि खंडणी या चारीच्या बाबतीमध्ये सर्व आरोपपत्र दाखल झालेले आहेत। 180 दिवसाचा अवधी असताना 80 दिवसाच्या आतच हे चार्जशीट दाखल होतंय। आता एवढी घाई कशामुळे झाली मला माहित नाही। जर फास्ट ट्रॅकवर आम्ही खटला चालवा म्हणतो त्याचा एक भाग म्हणून जर फास्ट ट्रॅकवर चालवण्याच्या दृष्टिकोनातून योग्य असं चार्जशीट दाखल झाला असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू। आरोपींना सजा होणे किंवा याच्यातून त्यांना मोकाट सुटता यावा असा काही जर एखादा क्ल्यू सोडून पोलिसांनी, सीआयडीनी, एसआयटीनी यांनी जर हे चार्जशीट दाखल केलं असलं तर त्याचं आम्ही मान्यता किंवा मान्य करणार नाही।